जगातील 21 देशांनी ओशोला त्यांच्या देशात प्रवेशासाठी बंदी घातली होती। एखाद्या व्यक्तीचे विचार किती क्रांतिकारक असावेत की इतक्या देशांनी त्या व्यक्तीच्या प्रवेशाला नकार द्यावा। एका आध्यात्मिक गुरुकडे तब्बल 90 पेक्षा जास्त रोल्स रॉयस कार होत्या। त्यांच्या आश्रमात हजारो परदेशी लोक ध्यान शिकायला येत होते, तर दुसरीकडे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या धार्मिक वादांपैकी एका वादाच्या केंद्रस्थानीही तेच होते। मग प्रश्न असा आहे, ओशो नेमके कोण होते? संत तत्वज्ञ की आध्यात्मिक क्रांतिकारक गुरु की आध्यात्मिक वादांचे दुसरे नाव? जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की। 11 डिसेंबर 1931 रोजी मध्य प्रदेशातील कुचवाडा येथे चंद्रमोहन जैन यांचा जन्म झाला। पुढे ते आचार्य रजनीश, नंतर भगवान श्री रजनीश आणि अखेरीस ओशो म्हणून जगभर प्रसिद्ध झाले। लहानपणापासूनच ते प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारत होते। परंपरा, धर्म, समाज आणि रूढी यांना त्यांनी कधीही अंधपणे स्वीकारले नाही। तत्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली, मात्र त्यांची खरी ओळख झाली ती त्यांच्या धाडसी आणि वेगळ्या विचारांमुळे। ओशो म्हणायचे, माणसाने कोणत्याही धर्माचे आंधळेपणाने अनुकरण करू नये। स्वतःचा अनुभव हाच खरा धर्म आहे। फक्त प्रेम, आनंद, उत्सव शिकवणारा धर्म असावा असे त्यांचे मत होते। किंबहुना अशा धर्म स्थापनेसाठी त्यांनी प्रयत्नही केले। त्यांनी ध्यानाला नवीन रूप दिले। डायनॅमिक मेडिटेशन ही त्यांची ध्यान पद्धती जगभर लोकप्रिय झाली। त्यांच्या मते जीवनाचा आनंद घ्या, अपराधीपणात जगू नका, स्वतःला ओळखा आणि ध्यान म्हणजे स्वतःकडे परत जाण्याचा एक मार्ग आहे। आणि याच कारणामुळे विशेषतः तरुण पिढी आणि पाश्चात्य देशांमध्ये त्यांचे लाखो अनुयायी निर्माण झाले। 1980च्या दशकात ओशो अमेरिकेतील ओरेगॉन राज्यात गेले। तेथे त्यांच्या अनुयायांनी राजनीशपुरम नावाचे एक विशाल शहर उभारले। पण काही वर्षांमध्येच या आश्रमाभोवती अनेक गंभीर वाद निर्माण झाले। स्थानिक प्रशासनाशी संघर्ष झाला। ओशोंच्या काही वरिष्ठ अनुयायांवर जैविक हल्ला, बेकायदेशीर कारवाया आणि इमिग्रेशन फसवणुकीसारखे गंभीर आरोप झाले। त्यापैकी काहींना न्यायालयाने शिक्षा देखील सुनावली। ओशोंनी या बेकायदेशीर कारवायांमध्ये स्वतःचा सहभाग नाकारला आणि काही अनुयायांवरच त्याची जबाबदारी टाकली। 1985 मध्ये अमेरिकेतील इमिग्रेशन प्रकरणात त्यांनी न्यायालयीन समझोता केला, दंड भरला आणि अमेरिका सोडली। ओशोंच्या नावावर असलेल्या अनेक रोल्स रॉयस गाड्यांची चर्चा आजही होते। काही समर्थक म्हणतात की संपत्ती त्यांच्या अनुयायांनी दिली होती आणि त्यातून ते भौतिक वस्तूविषयी लोकांच्या समजुतींना आव्हान देत होते, तर टीकाकारांच्या मते एका आध्यात्मिक गुरुचे असे ऐश्वर्य हे त्यांच्या शिकवणीशी विसंगत होते। आजही या मुद्द्यावर मतभेद कायम आहेत। ओशोंचे आयुष्य हे विरोधाभासांनी भरले होते। एका बाजूला लाखो लोकांना ध्यान, स्वातंत्र्य आणि आत्मशोधाचा मार्ग दाखवणारे विचारवंत, तर दुसऱ्या बाजूला अनेक वाद, न्यायालयीन प्रकरणे आणि सतत चर्चेत राहिलेले व्यक्तिमत्व। इतिहासात ओशोंचं स्थान नेमकं काय आहे यावर आजही एकमत नाही, पण एवढं मात्र निश्चित, ओशो हे असे व्यक्तिमत्व होते ज्यांच्याबद्दल कोणीही पूर्णपणे तटस्थ राहू शकत नाही। प्रस्थापित सर्वच धर्माच्या श्रद्धांना मुळासहित हादरवून टाकले। तत्कालीन माध्यमांनी व पुस्तकांनी ओशोबाबत भ्रमक समजुती पेरल्यामुळे ओशोंचं वैयक्तिक काय नुकसान झालं हा विषय आज गौण ठरतो, पण त्यामुळे भारतीय समाजाचं अतोनात नुकसान झालं आणि ओशो विषयासाठी आपल्या आध्यात्मिक जीवनाचं दार आपण बंद करून आयुष्याशी भिडण्याचं तत्वज्ञान देणाऱ्या एका क्रांतिकारी गुरुला तर आपण मुकलो नाही ना। म्हणूनच ओशो यांची नव्याने ओळख करून घेण्याची गरज आहे। आपल्याला काय वाटतं? तुमच्या मते ओशो हे आध्यात्मिक क्रांतिकारक होते की सर्वात वादग्रस्त गुरु? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच इतिहास, राजकारण आणि समाजातील रंजक विषयांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।